रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खाम येथे आज बहुमताने सौभाग्यवती सुरेखा जितेश पारठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। गेली कित्येक वर्ष या ग्रामपंचायतीवर खासदार सुनील तटकरे, मंत्री तथा आमदार आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम आहे आणि तो तसाच कायम राहील असा विश्वास तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सरपंच सुरेखा जितेश पारठे यांच्याशी बोलताना मी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी उपसरपंच, सरपंच सौ सुरेखा जितेश पारठे, उपसरपंच श्री योगेश यशवंत धामणसे, ज्येष्ठ रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, महेंद्र पोटफोडे, नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, नारायण धनवी, त्याचप्रमाणे श्री नवनाथ जोगीबाबा, राजेश शिर्के, मंगेश पोटफोडे, राकेश कापसे, सागर मोरे, अजय पारठे, जनार्दन महावळे, सुधीर बारसकर, मंदार पारठे, दत्ता वातेरे, चंद्रकांत जाधव, रंजना टवले, कांचन मोहिते, मानसी चितळकर, सुचिता परबळकर आदी उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत खाम येथे माझी आज सरपंचपदी निवड झाली आहे। आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय नामदार आदितीताई तटकरे, आदरणीय अनिकेत भाई तटकरे, विधानसभा परिषद आमदार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार आमचे आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र चितळकर काका, तसेच थिटे काका, मनोज दादा शिर्के आणि महेंद्र दादा पोटफोडे यांच्या सहकार्यातून मला हा आज सरपंच पदाचा मान मिळाला आहे। तसंच महिलांसाठी मी सतत बचत गटाच्या कार्यातून विविध प्रकारे काम करण्याचा आणि त्यांच्या जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या विषयी असलेला प्रेम आणि आदर या भावनेने मी या पदाचा मान मला आज मिळाला, याचा मला फार आनंद होतोय। आणि या पदाला मी म्हणजे प्रत्येक जनतेला जेवढं मला न्याय देता येईल मी तेवढं त्यांच्यापर्यंत त्यांचं काम पोहोचण्याचा प्रयत्न करेन। ग्रुप ग्रामपंचायत खामच्या सरपंचपदी आमच्या सर्व लाडक्या भगिनी सुरेखाताई पारठे यांची आज निवड झाली। त्यांना मी प्रथमतः माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा देतो। आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय ताई आदितीताई, आदरणीय आमदार अनिकेत भाई यांच्या आशीर्वादातून 2020-21 ला ग्रुप ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून 9च्या 9 जागा जिंकण्यामध्ये आमचे नेते आदरणीय चितळकर साहेब असतील, आदरणीय थिटे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने निर्विवाद 9च्या 9 जागा निवडून आणल्यानंतर सर्वांना सारखा न्याय देण्याच्या हिशोबाने आमच्या ह्या पंचायतीने 4 सरपंचांना, सर्वसाधारण महिला असल्यामुळे 4 सरपंचांना इथे सरपंच पदावर विराजमान करण्याचं ठरवलं। पहिल्यांदा रंजना टवळे यांना पद देण्यात आलं, दुसऱ्यांदा मानसी चितळकर यांना देण्यात आलं आणि तिसऱ्यांदा कांचन मोहिते यांना दिलं। आणि कोणताही वादविवाद न करता दिलेल्या वेळेनुसार प्रत्येक सरपंचाने आपापला राजीनामा देऊन आता ह्या पंचायतीच्या ह्या शेवटच्या वर्षाला सौ सुरेखाताई पारठे यांना सरपंच पदावर विराजमान आज करण्यात आलं। खरोखरच मी मनापासून धन्यवाद सर्वांना देतो की आपल्या आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदेशानुसार आज त्या इथे सरपंचपदी विराजमान झाला आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देऊन माझे विचार संपवतो। आज खाम ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम संपन्न होत असताना अतिशय मनाला आनंद वाटते। आमच्या खाम ग्रामपंचायत 3 नंबर वार्डमध्ये आमचा वार्ड क्रमांक 3 वैजनाथ सौभाग्यवती सुरेखा पारठे आज सरपंचपदी विराजमान झाल्या याबद्दल अतिशय आनंद व्यक्त होत आहे। याचं एकमेव कारण की असं आहे की पंचायत गेली 4 वर्षाला झाली पंचायत निवडणुकीच्या त्या कालावधीमध्ये आरक्षण महिला असल्यामुळे प्रत्येक महिलांना आम्ही 1 वर्षाला संधी दिली। त्या संधीनुसार आज सुरेखा पारठे यांची संधीची वेळ आली आणि त्यांना सरपंचपदी आम्ही विराजमान केलं आहे। जवळजवळ गेली 30 ते 35 वर्ष ही ग्रामपंचायत तटकरे साहेबांच्या विचारधारणा आम्ही मनामध्ये समजून अनिकेत भाई असेल, आदित्यताई असेल, त्या सर्वांच्या त्यांच्या सहकार्याने ही ग्रामपंचायत चांगल्या लेवलला चांगल्या स्तरावरती काम करत आहे। एक सर्व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे सदस्य या पंचायतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरण सर्व कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम असतो, सांस्कृतिक कार्यक्रम असतो, चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि पंचायतीला कुठल्याही प्रकारचा आम्ही गालबोट लावून देत नाही। सुरेखा पारठे सरपंच झाल्यात म्हणजे घेरासूर ग्रामस्थांचा जो सरपंच पदाचा मान आहे त्यांचा आहे, पण त्यांनी मागील 4 वर्षाच्या कालखंडात चांगल्या पद्धतीने काम केलंय
आताही चांगल्या पद्धतीने काम करतील अशी ग्वाही देतो आणि थोड्याशा प्राप्तिक असण्याने माझा समाचार व्यक्त करून मी त्यांचा आभार व्यक्त करत आहे. आज या ग्रामपंचायतीमध्ये आमचा नियोजित पद्धतीने याला 2020 मध्ये जी ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आम्ही कार्यकर्त्यांनी बसून जे प्रत्येकाला 4 महिला असल्यामुळे प्रत्येकाला एक वर्ष दीड वर्ष देण्याचा आम्ही मानस ठरवला. त्याप्रमाणे आज सुरेखा पाटलांना बसवलेला आहे. ही ग्रामपंचायत तटकरे साहेबांच्या आधिपत्याखाली गेली 25 वर्षे निर्वात आम्ही ही ग्रामपंचायत जिंकलेली आहे आणि साहेबांच्या विकासाला साथ देत ग्रामस्थांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि अशाच पद्धतीने या ग्रामपंचायतीला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम निर्विरोधपणे न होता त्यापणे पार पडलेलं आहे आणि सुरेखा पाटलांना शेवटचं का होईना जे आहे ते आम्ही पद देण्याचं निश्चित जे केलेलं आहे आणि आज त्या विराजमान झालेले आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.